सो स्टुडंट वेलकम बॅक. आणि आता आपण बघणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट 2.2. आणि प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथड. तर आता आपण बघणार आहोत की फॅक्टरायझेशन मेथड काय आहे. आणि सर्वात अगोदर सुरुवातीला प्रॅक्टिस सेट 2.2 स्टार्ट करायच्या अगोदर मी तुम्हाला एक क्वेश्चन दिला होता रेक्टँगलचा. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं संकेत परचेस रेक्टँग्युलर प्लॉट आणि आपण लेंथ आणि ब्रिथच्या व्हॅल्यू घेतल्या होत्या आणि ते इक्वेशन जे होतं ते इनकम्प्लीट होतं, राईट. जसं की तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला दिसत आहे दिलेलं, हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर आता आपण काय करणार, त्याच टाईपचं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे कसं सोडवायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे बाय फॅक्टरायझेशन मेथड. आणि तुम्ही त्या रेक्टँग्युलर प्लॉटची सुद्धा मग व्हॅल्यू काढू शकता. तर आता इथे आपल्याला हे जे इक्वेशन दिलं याचे आपल्याला रूट नाही दिलेले किंवा आपल्याला के ची व्हॅल्यू काढा असंही नाही म्हटलं. आता यामध्ये आपल्याला रूटचीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. रूट म्हणजे कोण, एक्स. तर त्या एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. तर आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असल्यामुळे याला दोन रूट असणार आहेत. तर ते दोन रूट कोणते, मग ते दोन आपल्याला फाइंड आउट करायचे. तर चला सुरुवात करू. बघा आता इक्वेशन जे दिलेलं आहे, सर्वात अगोदर या सॉल्व्ह करण्याची एक स्टेप असते, एक मेथड आहे. ती कशी बघा, पहिले इक्वेशन लिहून घेऊ आपण. एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. इक्वेशन असं असल्यानंतर काय करायचं बघा, लास्ट नंबर जो आहे थर्ड टर्म आपली कॉन्स्टंट टर्म, या कॉन्स्टंट टर्मने फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं. आता इथे फर्स्ट टर्म काही नाही म्हणजे काय आहे, 1 आहे. म्हणजे आपण 54 ने 1 ला मल्टिप्लाय करणार. म्हणजे बघा 54 1 जा 54, राईट. आणि या 54 चे असे दोन फॅक्टर पाडायचे आपल्याला की त्याचा आन्सर -15 आलं पाहिजे. बघा आता काय करायचं, 54 चे असे दोन फॅक्टर पाडायचे. तर 54 चे असे दोन फॅक्टर पाडायचे की उत्तर आलं पाहिजे -15. बघा 54 कोणत्या टेबल मध्ये येतात, राईट. 9 6 जा 54, 9 सकन 54. आणि बघा 9 आणि 6 ची जर ऍडिशन केली तर आन्सर येतो 15. पण आपल्याला उत्तर काय पाहिजे, -15. मग म्हणजे याचा अर्थ काय, मोठ्या संख्येचा साइन मायनस पाहिजे. केलं मायनस, पण मग आता यांची सबट्रॅक्शन होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला याला पण मायनस करावं लागेल, राईट. म्हणजे -9 -6 गाडीचा आवाज आला का, म्हणजे बघा -9 -6 प्लस होऊन जाते, मायनस मायनस प्लस, 9 + 6 15 आणि मोठ्या संख्येचं साइन मायनस. बघा -9 - 6 होते 15 आणि मोठ्या संख्येचं साइन मायनस. म्हणजे आलं आपलं उत्तर जे आपल्याला पाहिजे होतं. समजलं कसं काढलं. आता बघा या इथे 15 सोबत x पण आहे, म्हणजे आपल्याला x पण लागणार. म्हणून मी आता इथे काय करतो, x आणि x. जर आता या दोघांना सॉल्व्ह केलं तर आन्सर काय येतं, -15x. आलं लक्षात. आता काय करणार आपण, हे कशासाठी काढलं असेल आपण, तर आपण यासाठी काढलं की या -15x च्या जागेवर आता आपण ठेवणार ह्या दोन टर्म. आलं लक्षात. चला पुट करू. बघा पुट केल्यावर लक्षात येईल तुमच्या. एक्स स्क्वेअर जशाला तसा, आणि -15x च्या जागेवर आता काय ठेवायचं, -9x -6x आणि समोर +54 जशाला तसा. बघा याच्या जागेवर आपण ह्या दोन टर्म ठेवल्या. समजलं का, काही अवघड होतं का, खूप इझी आहे. आता बघा जर समजलं नसेल तर व्हिडिओ रिपीट घ्या, पुन्हा बघा. आता याला काय करणार आपण, याला दोन दोन टर्म मध्ये डिवाइड करणार. बघा ही एक टर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस -9x आणि दुसरी टर्म आहे 6x + 54 इज इक्वल टू 0 होतं. तर आता या दोघांमध्ये कॉमन काय निघते, दोघांमध्ये कॉमन गोष्ट काय, दोघांत कॉमन x आहे. म्हणून आता मी लिहिणार x बाहेर काढतो, ब्रॅकेट मध्ये काय राहील, x ने कितीला मल्टिप्लाय केलं की उत्तर x² येईल. x ने x ला जर मल्टिप्लाय केलं तर उत्तर x² येईल. मायनस x ने जर 9 ला मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येईल, -9x. म्हणजे मी या टर्मला असं लिहू शकतो, बरोबर आहे. सिमिलरली या दोघांमध्ये कॉमन काय निघतं, बघा इथे तर x नाहीये, इथे x आहे. म्हणजे या दोघांमध्ये कॉमन निघते 6. म्हणजे आता मी इथे लिहितो -6 जर कॉमन काढला तर आत काय राहील, बघा 6 × x 6x प्लस
प्लस मायनस मायनस होतं म्हणून इथे मायनस लिहिणार मी. 6 इंटू 9 काय होतं, 6 9 जा 54. आलं लक्षात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट नेहमी सेमच राहणार. हे एक तुमच्यासाठी हिंट आहे. आता यामध्ये बघा, हे जे बाहेरच्या टर्म आहेत ह्या दोन्ही एका ब्रॅकेटमध्ये टाका, म्हणजे x मायनस 6 आणि हे दोन ब्रॅकेट कॉमन मध्ये घ्या, x मायनस 9. आलं लक्षात, इज इक्वल टू 0. समजलं एवढं. आता काय करू, पुन्हा या दोघायला सेपरेट यांचा 0 देऊन टाकू, म्हणजे x मायनस 6 इक्वल टू 0 और x मायनस 9 इक्वल टू 0. याला याचा 0 सेपरेट देऊन टाकला, याला याचा 0 सेपरेट देऊन टाकला. आता बघा x ची व्हॅल्यू काय येते, x इज इक्वल टू 6 आणि इथे काय येणार, और x इज इक्वल टू 9. हा मायनस 9 इकडे जाईल. बघा दोन व्हॅल्यूज मिळाल्या आहेत x च्या, 6 आणि 9. तर हेच आहेत आपले रूट ऑफ इक्वेशन. आलं लक्षात. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे दोन रूट आहेत. समजलं आता कसं सॉल्व्ह केलं मी. आता एकदा मी पुन्हा रिपीट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इक्वेशन दिलेलं होतं, इक्वेशन मध्ये काय केलं आपण, लास्ट टर्मने फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केलं, 54 वन जा 54 आणि 54 चे असे दोन फॅक्टर पाडले की उत्तर आलं पाहिजे मिडल टर्म, म्हणजे फॅक्टर्सची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, उत्तर आलं पाहिजे मिडल टर्म जी दिलेली आहे. आता बघा इथे -15 होतं, सो 9 सखा आपण 54 केले, 9 6 जा 54 आणि दोघांची जर साइन मायनस मायनस आहेत, यांना जर आपण प्लस केलं तर आन्सर येते 15x. तर ही व्हॅल्यू आपण 15x च्या जागेवर पुट केली, -9x या 15x च्या जागेवर ह्या दोन व्हॅल्यू पुट केल्या. त्यानंतर यांना दोन दोन ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं. हा एक ग्रुप आहे इकडला आणि हा एक ग्रुप आहे या साईडचा. तर आता काय केलं, ह्या ग्रुपमध्ये कॉमन कोण निघते ते बघितलं आपण, कॉमन काढलं आणि याला असं लिहिलं. त्यानंतर या दोघांमध्ये कॉमन कोण निघतो, तर 6 निघला. मग 6 ने कशाला मल्टिप्लाय केल्यावर हे आन्सर येते ते बनवलं. हे आणि हे ब्रॅकेट सेम असतात नेहमी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर काय केलं, बाहेरच्या दोन टर्म एका ब्रॅकेटमध्ये लिहिल्या आणि ह्या दोघांमध्ये कॉमन एक ब्रॅकेट लिहिलं आपण, इज इक्वल टू 0. त्यानंतर याला याचा सेपरेट 0 देऊन टाकला, याला याचा सेपरेट 0 दिला आणि आपण x च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. तर अशा पद्धतीने आपण रूट ऑफ इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड सॉल्व्ह करतो. याला म्हणतात फॅक्टरायझेशन मेथड. आता सिमिलरली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, तुमचा फिट डोक्यामध्ये बसून जाईल. बघा आता याला सॉल्व्ह करण्यासाठी काय करतो आपण, इक्वेशन लिहून घेऊ, 20 इक्वल टू 0. काय करणार आता, जसं की यामध्ये केलं तर लास्ट टर्मने फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय, म्हणजे 20 ने 1 ला मल्टिप्लाय. आता 20 चे असे फॅक्टर पाडा की उत्तर काय आलं पाहिजे, 1 आलं पाहिजे, कारण इथे काहीच नाही म्हणजे काय 1 आहे. आता 20 चे असे फॅक्टर पाडा की उत्तर 1 आलं पाहिजे. 20 कोणत्या टेबलमध्ये येतात बघा, कोणत्या टेबलमध्ये येतात, 10 च्या पण येतात, 10 2 जा 20. पण 10 चा आणि 2 चं जर आपण काही पण केलं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन तर उत्तर 1 येणार आहे का, बघा नाही येत 1. त्यामुळे आपण काय करणार, दुसरा एखादा नंबर शोधा की ज्याच्या टेबलमध्ये 20 येतात. राईट, 5 4 जा 20, 5 4 जा 20 आणि 5 मधून 4 गेला 1 उरतो. आता इथे प्लस आहे म्हणून मोठ्या संख्येत साइन प्लस आणि याचं पाहिजे मायनस, म्हणजे 5 मायनस 4 1 येणार. सोबत x आहे म्हणून इथे 5x मायनस 4x, आन्सर काय येणार तुमचं x. आलं लक्षात. सिमिलरली आता x च्या जागेवर आपण ह्या टर्म्स पुट करू शकतो. करा मग, x स्क्वेअर आणि x च्या जागेवर काय पुट करणार, 5x मायनस 4x प्लस 5x मायनस 4x आणि -20 ॲज इट इज इक्वल टू 0. समजलं, काय अवघड होतं का, काहीच नाही. आता नेक्स्ट स्टेप काय असते, दोघांचे पार्ट पाडा. हे एक टर्म, ही एक टर्म, ह्या टर्म आणि ह्या टर्म, या दोघांमध्ये कॉमन काय निघते बघा, याच्यामध्ये कॉमन काय, x बाहेर काढला, आत काय राहील, x इंटू एक्स, एक्सचा स्क्वेअर बनतो, प्लस x इंटू 5 जर केलं तर 5x मिळते. आलं लक्षात. मायनस साइन, आता बघा इथे दोघांमध्ये कॉमन काय निघते, पुन्हा इथे सुद्धा 4 कॉमन निघतो. 4 जर बाहेर काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहते, हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट सेम राहणार, म्हणून डायरेक्ट लिहून टाकलं तरी पण तुमचं उत्तर बरोबर येते. बघा 4 इंटू एक्स 4x, 4 इंटू 5 -20. आलं उत्तर. हे लक्षात ठेवा, एक शॉर्टकट ट्रिक आहे. त्यानंतर बघा हे बाहेरच्या ज्या टर्म्स आहेत एका ब्रॅकेटमध्ये टाका, x मायनस 4 आणि दुसरं ब्रॅकेट x प्लस 5, राईट, इज इक्वल टू 0. समजलं. आता काय करणार, याला याचा सेपरेट 0 देऊन टाका, x मायनस 4 इक्वल टू 0 और x प्लस 5 इक्वल टू
0. आता काय होईल, x इज इक्वल टू 4, हा -4 इकडे चालला जातो, और x इज इक्वल टू -5, हा +5 इकडे जातो. तर रूट ऑफ इक्वेशन काय झाले, 4 आणि -5. शेवटून एक लाईन लिहून टाकायची, द रूट ऑफ द इक्वेशन आर 4 अँड -5. सिमिलरली इथे 6 अँड 9. आलं लक्षात कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. आता काही तुम्ही प्रॉब्लेम असे मनाने कुठलेही सॉल्व्ह करू शकता, फक्त काय करायचंय, लास्ट टर्मने फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करा, मिडल टर्म एवढं आन्सर आलं पाहिजे, त्यानंतर त्याचे कॉमन काढा, कॉमन काढल्यावर त्यांना त्यांचा 0 देऊन टाका, मिळाले तुम्हाला तुमचे रूट्स ऑफ द इक्वेशन. तर बघू आता आपले काही नेक्स्ट प्रॉब्लेम.